ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मनोज जरांगे बोलतात. आपण थेट जाऊया. पण बंधाऱ्याचं वाटोळं केलं हे कोणाला म्हणतात आम्ही तुमच्यासारखं दिसतो असल्या नियतीनं आरक्षण खाल्लेलं आहे यांनी. त्याच्यामुळे यांचा मुलायजा न करता यांना न गिनिता आपल्या समाजाला आणि आपल्या पोराला कोण अडचणी आणतं ते नेते आता संपवायच्या मागा लागा. पुढच्या पिढ्या मराठ्याच्या सुखी समाधानी ठेवायच्या असल्या तर जेव्हा जातीचा नेता आडवा येईल त्या नेत्याला राजकारणातून मराठ्यांनी संपायच्या मागा लागा तर सुखी समाधानाने पोरं पुढं राहू शकते. आणि यांच्या वाचून मराठ्याचं काही गुंतलेलं पण नाही. इकडे दलित हे, मुस्लिम हे, लंबाना समाज हे, राजपूत समाज हे, कायकाडी हे, कुंभार हे, लोहार हे, सुतार हे, ढवार हे, माळी हे, धनगर हे, शेकडो जाती आहेत यांना धरा. हे 2 आणि 4 आणि 5 हजाराच्या मतदानासाठी यांच्या मागे पळू नका. हे संपून टाका यांना. मराठ्यांनी ध्यानात ठेवा, सुखी समाधानी पोरं करायचे असले त्या अडथळा दूर करा. यांना संपवा आता. याच बैठकीत विजय वडेट्टीवार देखील होते आणि त्यांनी देखील 2 तारखेचा जो GR आहे तो रद्द करण्याची मागणी केली. कोणात होत नसतो, कोणाच्या बापाची पेंडी रद्द होऊन कोणाला होत असतो का? त्याच्या म्हणण्यावर चालत असतो का कायदा? त्याच्या म्हणण्यावर थोडं सरकार चालत असतं. याला 94चं आरक्षण घेतलं, 16% मराठ्याचं फुकट बोगस आरक्षण खायला भेटलं यांना. त्यांना आता शिकायला लागला. आता आपण जे रद्द करायला लागले म्हणल्यावर मराठ्याचा जे रद्द करा म्हणा लागल्यापासून मराठ्यांनी सुद्धा 16% आरक्षण, 2% आरक्षण आणि 150-200 जाती बोगस घातले त्यात काढा म्हणतात. हे त्यांच्या ध्यानात आलं. आता मात्र फाईट होणार आहे. मराठी सुद्धा आता बोगस जाती घातलेल्या बाहेर काढणार आहेत आणि ते निघातात. हे त्यांच्या लक्षात आलंय आता. त्यामुळे यांनी काय करावं, काय म्हणावं त्यापेक्षा सरकारला मराठ्याची सुद्धा गरज. नुसत्या जातीची गरज नाही. त्यांचं काय नुसतं थोडे माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ त्याच्यावर सरकार नाही चालणार. तो का सगळ्या माळ्याचा नेता नाही, तो का ओबीसीचा नेता नाही, थोड्या माळ्याचा नेता आहे. म्हणजे काय त्याच्या जीवावर सरकार चालवायचं का? आता इथं मराठी सुद्धा गरज आहे सरकारला. त्यामुळे JR ला धक्का बी लागू शकत नाही. JR ला धक्का लागल्यावर सांगतो यांना. या बैठकीमध्ये भुजबळ काही दाखले घेऊन आलेले होते. त्यांनी दाखले दिले, अधिकाऱ्यांचा देखील दाखला दिला की या ठिकाणी हे बनावट प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलेले आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्पष्ट केलंय की खोटे आणि खडाखोड केलेले कागदपत्र जर असतील तर ते अधिकारी जबाबदार आहेत, त्याच्यावर कारवाई होईल. कारवाई कसं काय होईल? पूर्वीचे कागदपत्र, पूर्वीचे डॉक्युमेंट आहेत, पूर्वीचा लेखाजोखा आहे, दस्तावेज पूर्वीचा आहे. ते सगळ्या काही सांगा ना तुम्ही ऐकणार म्हणजे काय पट समजता काहीच काय संबंध आहे खडाखोडला? यांनी 16% मग आम्ही सांगतो चल. त्यांनी सांगितलं ना खाडाखोड केली आणि चल मुख्यमंत्र्याला आम्ही सांगतो 16% घेतलेलं आरक्षण खाडाखोड करून बोगस घेतलेले कर रद्द. चल कर रद्द. ते 16% आरक्षण दिलेलं 1994 JR. त्याच्यानंतर दर वर्षाला 30-40, 30-40, 20, 12, 13 अशा जाती घातल्या. काढ बाहेर. समजता का काय खाडाखोड केली? पूर्वीचा दस्तावेज आहे. पूर्वीच्या लोकांचं लिहिणं चिडबिड होतं. पूर्वीचं थोडे लोक शिकलेले होते. कुणी कु लिहायचं, कुणी कुण लिहायचं, कुणी कुळंबी लिहायचं, कुणी कुणबी लिहायचं, कुणी शेती लिहायचं. झालं पाहिजे एक बी एक सुद्धा नाटकच नाही करायचं अजिबात. बरं, या सगळ्यावर असं GR काढला गेलाय, त्याचा चुकीचा अर्थ काढून चुकीचे प्रमाणपत्र दिले असतील तर त्याची चौकशी केली जाईल असं बावनकुळे म्हणाले. कर ना बाबा चौकशी. तुला सांगितलं ना 94ची ज्याची चौकशी कर ती कर ना आधी. इकडं कोणकडे घुसतो तू सध्या ना. आधी 2-4 नेते होते, नाव नाही घेत मी आता, फडणवीस साहेबाला कळाले ते नेते. आणि आता बावनकुळे. देवेंद्र फडणवीसला मुंडक्यावर टाकायचंय त्याला त्या बावनकुळे देवेंद्र फडणवीसला मुंडक्यावर टाकणार आहे. त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहे. मराठीचे नेत्याचे मागा लागला बावनकुळे, मराठ्याच्या उद्योगपतीच्या मागा लागला बावनकुळे, मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागा लागला बावनकुळे. याला काही दिलं नाही, नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो. संभाजीनगरचा कोणतरी केला. हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री 4-2 यांनी सुरू केले. आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागे लागायला सुरुवात करणार आहे. एकदा आता जरा नीट झालो मी यांच्या भ्रष्टाचार बाहेर काढतो. मी तर करणार आता.
आता भाषा ज्यांनाच वापर लागणार तेव्हा मराठी टिकणार आहे. इतकी शाळा आहे, मराठीचे मोठे अधिकारी यांना खपानार, मराठीचे नेते यांना खपानार, या ओबीसीच्या 2-4 मंत्र्याला, उद्योगपती खपानार. यांनी काय करायचं, उद्योगपतीला जवळ घ्यायचं, देवडे नाही लावतो चौकशी लगेच मध्ये, आणि दिलं की मग नाही चौकशी. अधिकारी बोगस काम नाही केलं किंवा त्यांनी काही फ्रॉड नाही केलं, त्यांनी यांना काही नाही घेतलं तरी म्हणायचे यांनी घेतले, ट्रॅपमध्ये घाला. फक्त मराठीचे अधिकारी संपवायचे, मराठीचे नेते बदनाम करून संपवायचे. हे 2-3 टार्गेट यांनी केलेत आणि त्याच्यात आघाडीवर बावनकुळे. आणि हे केल्यामुळं मग मराठी नाराज होणार देवेंद्र फडणवीसवर. हे काम सुद्धा करायचे, देवेंद्र फडणवीस पासून मराठी तुटले पाहिजे याच्यासाठी आग्रहानं का